किचन मध्ये 2 शेफ येणार होते, काय झालं? 2 दिवसात येईल ना नक्की. आणि सगळ्यात महत्वाचं किचन व्यवस्थित साफ करायचं, एकदम क्लीन करायचं. अरे दादा नमस्ते, वेळेच्या अगोदर आलास तू. या बस. दादा तुझं नाव काय? रोहन. आणि काय करतोस तू? माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे. आम्ही अकॅडमीजला सॉफ्टवेअर वगैरे प्रोव्हाइड करतो. म्हणजे B2B बिझनेस आहे तुझा. दादा काय खाणार आज तू? नाना, आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि तुम्ही जो खाना खजिना महोत्सव सुरू केला ना, त्यातील नवीन डिश ट्राय करायची होती, त्यासाठी मी एवढे कमेंट करतो. हो का दादा, एक स्पेशल व्हेज मटन हंडी घे. तुझी कमेंट छान होती. काय रे हसतोय खूप तू? नाना, आज मी खूप खुश आहे कारण तुमच्यासोबत संधी भेटायची. खा आणि मला सांग कसे लागते ते व्हेज मटन. मस्त आहे. जर चुरून खा ना. मटन चिकन जे असतं ना ते असं चुरूनच हवं. आणि आपण जे व्हेज मधलं जे बनवलंय ना मटन, ते पण असंच आहे. त्याला पण गावरान तडकाच आहे. नाना, मी आधी नॉनव्हेजही खाल्लेलं आहे आणि ह्या व्हेजच्या डिशमधील आणि नॉनव्हेजमधील मला काहीच फरक जाणवला नाही. होय ना? म्हणजे तो अगोदर नॉनव्हेज खाल्लेलं आहे? हो, खाल्लेलं आहे. मग आता नॉनव्हेज खातच नाही का? हां, 1-2 वर्ष झालं. अरे मित्र, आपण त्यासाठीच हे व्हेज मटन चालू केलेलं आहे. ज्यांनी नॉनव्हेज आता खात नाहीयेत ना, त्यांच्यासाठी या व्हेज मध्ये पण नॉनव्हेज सारखी टेस्ट मिळावं म्हणून आपण ही डिश चालू केलेली आहे. हो नाना, तशीच टेस्ट येते. मित्रांनो, हा जो व्हेज मटणाचा पीस आहे ना, 100% प्युअर व्हेज आहे. आणि हा फक्त दिसतो मटणासारखा, याच्यामध्ये व्हेजच आहे आणि प्युअर प्रोटीन आहे. प्रोटीन याच्यामध्ये, त्याच्यामुळं नक्की ट्राय करायचे तुम्ही आल्यावर. एक नंबर. अरे एवढं सुक्क काय खातोय तू? रस्सा घे ना दादा, रस्सा दे त्यांना. व्यवस्थित खा ना, लाजू नको. कसा मगाशी तू जो बिझनेसचं सांगितलं ना, मला काय ते कळलं नाही. मला व्यवस्थित एक्सप्लेन कर की हा बिझनेस कसा करतो तू आणि तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे? नाना, हे जे आहे सॉफ्टवेअरचा बिझनेस, तर जे अकॅडमीमध्ये जे मुलं शिकतात त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या पालकांना त्यांची इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं आहे. अकॅडमीमध्ये प्रेझेंट आहे नाही तो, तर असे डिफरंट फंक्शनॅलिटी असणारे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतो. अटेंडन्स झालं, फीस कलेक्शन, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर काय गरज लागत असेल तर नक्कीच या दादाला कॉन्टॅक्ट करा.